आता बातमी आहे महाविकास आघाडी आणि राज ठाकरेंच्या न जुळणाऱ्या युतीच्या चर्चेची। मनसेला सोबत घ्यायचं की नाही यावरून अजूनही काँग्रेसमधला अंतर्गत संघर्ष धगधगतोय। मारझोड करणारा पक्ष, हिंसक भूमिका घेणारा पक्ष, विचारधारा वेगळी अशी सगळी कारणं देत काँग्रेसने राज ठाकरेंच्या मनसे पक्षाला हात दाखवत मुंबईसाठी एकला चलोरेचा नारा दिलाय। पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मनसेबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे आता काँग्रेसमध्येच वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळत आहेत। या संदर्भात दिल्लीमधून काय निर्णय होतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर मनसेला सोबत घेण्यावरून काँग्रेसमध्ये आपल्याला वेगवेगळे मतप्रवाह दिसतात। वडेट्टीवारांचं वेगळं मत आहे, वर्षा गायकवाडांचं वेगळं मत आहे, थोरातांचं वेगळं मत आहे आणि हर्षवर्धन सपकाळ जे त्यांचे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांचं एक वेगळं मत आहे। तर मनसेला सोबत घेण्यावरून काँग्रेसमध्ये कशी मतमतांतर पाहायला मिळतात आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर वर्षा गायकवाड यांचं असं म्हणणं आहे की द्वेषाचं राजकारण करणाऱ्यांसोबत आम्ही जाणार नाही। नाना पटोले असं म्हणतात की मनसे सोबतच्या युतीचा विषय हा नगण्य आहे। विजय वडेट्टीवार म्हणतात मनसे सोबत युती करून काही स्थानिक नेते पुढे गेलेत, एकजूट करून लढलं पाहिजे। भाई जगताप म्हणतात ना राज ठाकरे ना उद्धव, काँग्रेसनं स्वबळावर लढावं। बाळासाहेब थोरात असं म्हणतात कुठल्याही परिस्थितीमध्ये मनसे सोबत जायचं नाही। दरम्यान या संदर्भात काँग्रेसच्या नेत्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात ते देखील पाहूयात। बघा, स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार आमच्या प्रदेशाध्यक्षांनी दिलेले असल्यामुळे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते जे निर्णय घेतील त्या आधारावरच ही सगळ्या आघाड्या होतील आणि त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्याच्या मध्ये कोण कोणाशी अलायन्स केव्हा करेल, काय होईल याच्यावरची चर्चा हे आमच्यासाठी नगण्य आहे। मत मोर्चा एकत्र आम्ही काढला तो मत चोरीच्या संदर्भातला होता, मतदार याद्या स्वच्छ करण्यासंदर्भातला होता। शेवट आयडियोलॉजीचा विषय जो येतो तिथे मनसेशी आमची वैचारिक आयडियोलॉजी किंवा आमच्या विचारधारा पक्षाशी जुळत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी तो विषय आलेला असावा। पण पवारसाहेबांनी जे भूमिका घेतली की आपण आघाडीत लढलो पाहिजे, त्या संदर्भात आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी, भाजपसारख्या या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे। नाही, मी विजय वडेट्टीवारांची स्टेटमेंट ऐकली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की वोट चोरी संदर्भामध्ये आमच्या सगळ्यांची भूमिका एक आहे, कारण आमचे नेते जननायक आदरणीय राहुल गांधीजींनी याची सुरुवात केली होती। सातत्याने या विषयावरती काँग्रेस पार्टी काम करत आहे। ज्या अलायन्सच्या बद्दल किंवा आघाडीबद्दलचं तुम्ही बोलताय त्या संदर्भामध्ये त्यांनी जी भूमिका मांडली ती महाराष्ट्र संदर्भामधली भूमिका आहे। मुंबई संदर्भामधली भूमिका जी आहे ती आम्ही मांडण्याचं काम केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।